आपण ना सध्याच्या काळात ना मॉकटेल, कॉकटेल किंवा गाड्यावरचे थंडगार पदार्थ मला सगळेच खातो. पण ही पारंपरिक रेसिपी ना खूप पाठीमागे चालत आलेली आहे आणि जी आपल्या आजी आजोबांपासून आपण खरं तर बघत आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का, ही आंबील जी बनवण्याची परंपरा आहे ना, ती खरं तर पारंपरिक म्हणता येणार नाही. पण तुम्हाला सांगू का, आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला जेव्हा उष्णतेची गरज असते, शिवाय उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा मिळावा, त्यासाठी नाही ही आंबील बनवलं जायचं आणि हे आंबवून बनवलं जायचं. अशीच एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते, नाचणीचं आंबील. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे ते सांगते. तर इथे बघा, 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला इतकं ना नाचणीचं पीठ पाहिजे. तर ही नाचणी अगोदर साफ करून घेतली आणि दळून आणली गिरणीतून. अगदी बारीक अशी आपल्याला दळून आणायचे. ह्याच्यापासून भरपूर सारे पदार्थ बनवले जातात बरं का. तर आज आपण आंबील बघतोय, अगदी ही पारंपरिक रेसिपीज आहे. त्यासोबतच एकच मिरची घेतली जी कमी तिखटाची आहे, 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि अर्धा इंचला पण कमीच आहे बघा अद्रकचा तुकडा घेतला, ज्याला मी अगदी असं बारीक चिरून घेतलेलं आहे. सोबतच आपल्याला थोडंसं मीठ पण लागणार आहे आणि ना पाण्याचं प्रमाण पण घ्यायचं बरं का. पाणी आणि ताक पण लागणार आहे. ते पुढे कसं लागेल ना, किती प्रमाणात घ्यायचं मी सांगते तुम्हाला. आता इथे बघा, एक पिटुकली माझ्याकडे एक छोटीशी ना असा खलबत्ता आहे, त्याच्यामध्ये ना मी हे कुटून घेते. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला पण हे बारीक केलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. पण कसं खलबत्त्यामध्ये बारीक केला ना, त्याचा चव मात्र खूप छान लागते, फक्त एवढ्यासाठीच. आता ह्याला ना आपल्याला फक्त असं बारीक एकदम असं कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून ना याचा पूर्ण रस आपल्या मिश्रणामध्ये उतरेल. तर आता मी ते एक छोटंसं बाउल घेतलंय. आता याच्यामध्ये ना आपण हे सगळं पीठ काढून घेऊयात. आता याच्यामध्ये ना आपल्याला अगदी थोडं थोडं करून ना पाणी घालायचं. लक्षात घ्या, कोणतंही पीठ आपण जेव्हा पाण्यामध्ये मिक्स करतो की नाही, तर त्या पिठामध्ये की नाही गुठळ्या होतात आणि नंतर जेव्हा ते पीठ आपण शिजवायला घेतो ना, मग त्यावेळेस त्या गुठळ्या मोडायला मात्र फार अवघड पडतात. त्याच्यासाठी ना कोणत्याही थंड पाण्यामध्ये जेव्हा एखादं पीठ आपल्याला मिक्स करायचं असेल, तेव्हा ते अगदी थोडंसं पाणी घालून ना त्याच्यातल्या थोड्या थोड्या गुठळ्या मोडत मग त्याला मिक्स करायचं. तसंच आता हे ना पीठ अगदी थोडंसं, म्हणजे आता ही ग्लासभर पूर्ण पाणी नाही वापरणार आहे मी. याच्यातलं थोडंसंच पाणी, जितकं आपल्याला ह्याच्यातल्या गुठळ्या मोडायला लागतील ना, अगदी तेवढ्या पाण्यातच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फक्त ह्याचं ना आपल्याला सरसरीत असं मिश्रण करायचं आहे. हे बघा, जर तुम्हाला ह्या छोट्या ग्लासचा जर पाण्याचा पूर्ण वापर इथे होत असेल ना, तर पूर्ण करून घ्या. फक्त असं सरसरीत पीठ झालं पाहिजे. हे बघा, सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेत आणि अगदी असं सरसरीत पीठ तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ ना आता पुढे शिजवायला अवघड पडणार नाही. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण आता कुटून घेतलं होतं की नाही अद्रक, लसूण आणि मिरची, त्याचा ठेचा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तुम्ही याच्यामध्ये जिरे पण सोबतच कुटून घेऊ शकताय, पण मी जिरे आता इथे कुटून नाही घेतलेत, पुढे वापरलेत, मी सांगते तुम्हाला. तर आता ह्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तळापासून मिक्स करायचं बरं का. काय होतं, जेव्हा आपण पीठ असं पाण्यामध्ये कालवून घेतो की नाही, तेव्हा ते पीठ पूर्ण असं तळाला घट्ट गोळा होऊन राहतं आणि वरती फक्त पाणी पाणी राहतं. त्यासाठी ना पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवरती ना एक छोटासा टोप गरम करायला ठेवला. याच्यामध्ये बघा, हा एक एवढा ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे आपलं मेजरिंग कप असतो ना, तो अर्धा कप इतका घातला तरी चालेल. आणि वरती एक 2 ते 3 चमचे मी इतकं पाणी घालते. जास्त पाण्याचा वापर नका करू. मी आता इथे जे प्रमाण सांगते ना तुम्हाला, एक 4 ते 5 लोकांना पुरेल ना, इतक्या कमी प्रमाणात सांगितलंय. आता ह्या पाण्याला फक्त आपल्याला ना एक उकळी काढून घ्यायची आहे. गरम करायचं, म्हणजे फक्त उकळी आली पाहिजे इथपर्यंत. आता हे पीठ जे आपण भिजवून ठेवलेलं की नाही, त्या पिठाला ना परत एकदा तळातून चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तळामध्ये पूर्ण पीठ साठायला नको, पाणी पाणी फक्त वरती राहायला नको म्हणून. आता काय करायचं, टोपामध्ये की नाही मी एक पळी ठेवले बघा. आता ह्या पळीने ना खाली जे पीठ पडतं की नाही, ते मिक्स करत राहायचं आणि दुसऱ्या हाताने वरून जे पीठ आलेलं असतं ना, ते त्याच्यामध्ये मिक्स करून ओतून घ्यायचं. एकदमच जर सगळं तुम्ही पीठ पाण्यामध्ये जर ओतलं ना, तर खाली कुठेतरी एका ठिकाणीच त्या पिठाचा घट्ट असा गोळा तयार होऊन राहील आणि मग ते पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स होणार नाही. तर आता हे बघू शकता, जेव्हा आपण पीठ पाण्यामध्ये घालतो की नाही, त्याला ना अगदी असं घट्टसरपणे यायला लागतो. हे बघू शकताय. फक्त एवढ्या गोष्टीची काळजी घ्या, जेव्हा पण पीठ तुम्ही पाण्यामध्ये सोडाल ना, तेव्हा सोडताना तिथे थांबू नका अजिबात. सोडल्यानंतर ना त्याला व्यवस्थित असं ना कंटिन्यू मिक्स करत राहायचं, जेणेकरून ना खाली तळाला ते पीठ ना असं करपून जायला नको किंवा एका ठिकाणी असं चिकटून बसायला नको. कारण ह्याला आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं, कच्चं अजिबात ठेवायचं नाही ह्याला. त्याच्यासाठी आता एकदम तुम्ही ह्याचं एक टेक्स्चर बघू शकताय. जेव्हा जसं आपण पीठ ह्याच्यामध्ये घालत जातो ना, तसं ते घट्ट होत जातं. आता भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून भांड्यामध्ये जे पीठ तळाला राहिलेलं ना, ते शिल्लक राहायला नको म्हणून. आणि तळामध्ये त्याच्यात पाणी घालायचं आणि तेच पाणी परत ह्याच्यामध्ये मी ओतून घेतलंय. तुम्हाला जर थोडंसं प्रमाण वाढवायचं असेल ना, तर तुम्ही नाचणीचं पीठ थोडंसं ते वाढवू शकता, ज्याला रागी पण म्हणतात. आणि पाण्याचं प्रमाण मग तुम्ही परत थोडेसे 1 2-3 चमचे किंवा अर्धा ग्लास वाढवला तरी चालेल. आता हे 4 ते 5 लोकांना बनवते म्हणून इतकं पुरेसं आहे, याच्यापेक्षा जास्त मी नाही घालणार आहे आता याच्यामध्ये. आता पाण्याला उकळी आली आणि आता याच्यामध्ये की नाही मी पाव छोटा चमचा इतकं आपल्याला फक्त जिरेपूड घालायचे. तर इथे जिरेपूड मी भाजून घेतलेली, ते जे जिरेपूड घातलेले. तुम्हाला जर सुरुवातीला जर जिरे घालायचे असतील ना, तर जिरे तुम्ही ना सुरुवातीला
कुटून त्याच्यामध्ये घातलेत ना लसूण मिरची आणि अद्रक सोबत, तरी पण घातले तरी चालतील. आता फक्त ह्याला ना आपल्याला असं एकदम सरसरीत बनवायचं आहे, म्हणून मी ह्याला फक्त ह्याच्यामध्ये पूड वापरले याची. आता ह्याला ना 1-2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला, कारण जेव्हा पीठ शिजेल ना तेव्हा त्या पिठाला खरी कन्सिस्टन्सी येते. आणि शिवाय म्हणाल ना तर पीठ शिजल्यानंतर चांगलं लागेल. अजिबात कच्चं ठेवू नका. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये पीठ चांगलं शिजलं जातं. फक्त शिजेपर्यंत ना त्याला व्यवस्थित असं तळातून हलवत राहा, नाहीतर इकडे जर दुर्लक्ष केलं ना तर पीठ खाली तळाला करपून जाईल आणि मग ते खायला पाहिजे तशी चव त्याची लागणार नाही. आणि आता 1-2 ते 3 मिनिटं होत आलेले, तुम्ही बघू शकता पिठाला किती घट्टसर असा पणा आलेला आहे. आता याच्यावरती की नाही आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 तासांसाठी ना आपल्याला पीठ आंबवून घ्यायचं आहे. गॅस बंद केलाय मी इथे. जर तुम्ही रात्री बनवत असाल ना तर पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी हे ना न्याहारीसाठी वापरतात. पहिले लोक असेच करायचे, म्हणजे ना सुरुवातीला की नाही हे पीठ ना असं आंबवून घ्यायचे, नंतर थोडंसं गरम थोडंसं कोमट झालं ना की एखाद्या मडक्यामध्ये भरून ठेवायचे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्याच्यामध्ये असं ताक मिक्स करायचं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं ताक मिक्स करायचं आणि मग त्याला त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून ना मग त्याला आपल्या न्याहारीमध्ये वापरायची. म्हणजे सकाळची न्याहारी म्हणजे सकाळचा जो आपला नाश्ता असतो ना त्या नाश्त्याच्या वेळेस हे लोक प्यायचे. खरं तर हे आपल्या शरीराला खूप छान असं कॅल्शियम देतं. आपण बाकीचे पदार्थ खातोच बघा, पण त्याच्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. पण नाचणी एवढी पौष्टिक आहे ना की त्याच्यामध्ये आपल्याला थंडावाच नाही तर सगळे गुणधर्म मिळतात. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला मिक्स करून घेतले. ताक आणखी गोष्ट सांगते मी तुम्हाला, ताक इतकंच मिक्स करा की ते पीठ तुम्ही पूर्ण दिवसभरात संपवणार असेल. म्हणजे आपण जे मिश्रण बनवून घेतलं ना आंबीलचं ते पूर्ण दिवसभरात संपवणार असाल त्याच वेळेस तुम्ही पूर्ण याच्यामध्ये ताक मिक्स करू शकताय. नाहीतर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं पाहिजे तुम्ही तितकं पाणी ताक ओतून घेतलं तरी पण चालेल. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊया. तर बघू शकता की ती मस्त असं नाचणीचं आंबील आपलं तयार झालंय. हेच आंबील तुम्ही ज्वारीचं आंबील पण असंच तयार करायचं, काही अवघड नाहीये. ज्वारी जर तुम्ही खात असाल ना सेम असं ज्वारीचं आंबील पण तुम्ही बनवू शकता. आता आपण याला सर्व करूयात. तरी बघू शकता किती छान असं आपलं नाचणीचं आंबील तयार झालेलं. आता तुम्ही म्हणाल मी खूप मोठ्या ग्लासमध्ये सर्व केलंय, पण पाहिजे असेल तर अशा छोट्याशा वाट्यांमध्ये पण तुम्ही सर्व करू शकता. माझ्या पद्धतीने एकदा आंबीलची रेसिपी तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.